त्यांच्या पुण्य कृतीत अभिवादन करून तोरणी मंडळ सहर्ष सादर करायचे आहे रामायण. रामायण माझे नमन माझे नमन या दिगना माझे नमन या दिगना नमी सद्गुरु उत्सव साजरा होता है. उभे केलेले आहे. दिवाळी साजरी आहे. ठीक आहे. आपण सर्वांना आमंत्रण दिलं ना. हा जगत राजा सर्वांना आमंत्रण देऊन पूर्ण परिपूर्ण झाला ना. होय महाराज. असा एकही राजा राहिलेला नसेल ना की मला आमंत्रण भेटलेलं नाही असं म्हणायला परत नाही महाराज. सर्वांना आमंत्रण आम्ही घेऊन आलो. ठीक आहे. आता सर्वांची आपण तयारीला लागू. होय महाराज. होय महाराज. सीतेचे सैवार मटिले अगोदरच आपली तयारी करून ठेवलेली बरी. तेव्हा तुम्ही दोघेही जा आणि शिवधनुष्य आहे ना ते बलाढ्य मोठ्या एखाद्या हत्तीवरती चढवून ते इकडे या दरबारामध्ये घेऊन या. जशी आज्ञा महाराज.
किती आज आनंदित आहे. माझी कन्या त्याला पुत्री आणि आज मी तिचा सैवर मांडलेला आहे. देशोदेशीचे राजा आहे ना, आणि आज आनंदाला पहारा राहणार. किती आज आनंदित आहे. ठीक आहे. शिवणचा राजा आहे मी. नमस्ते महाराज. या या बसून घ्या महाराज. खरोखरच आमंत्रण पोचलेलं दिसतं. शिवधनुष्य अजून आलेलं नाही, तिथपर्यंत राजा येऊन पोचले. कमाल आहे. आमच्या फळांची तुम्ही व्यवस्था करा. तुमच्या राजप्रसादावर जेवढं अन्न असेल तेवढं अन्न आमच्या फळांना द्या. आणि गमती पडलं तर कौशल्या काकूच्या सुनेने गोलबी बनवलेली आहे, ती काळ्या फळांना द्या. गोलबी कमती पडली तर लक्ष्मी म्हणीने वडे केलेले आहेत, ते पांढऱ्या घोड्याला द्या. आणि करगुडा घोडा आहे, त्याला हे काहीच खाण्याची सवय नाही, तो फक्त रसगुल्ले खातो. ते आमची आई काकू काकू सुंदराबाई हिची सून भागीरथी हिने रसगुल्ले बनवलेले आहेत, ते आमच्या त्या गोळ्याला द्या. कशी आज्ञा महाराज. महाराज, पण आपल्यासाठी किती व्यवस्था करायची. आमच्यासाठी गोकुलनानाच्या गुरांच्या गोट्यावरचे 4-5 वर्डी हाणून द्या मला. कशी आज्ञा महाराज. आमचा सण असणं महाराज, आपण असणं ऐकून
प्रत्येकाची पाळी पाहिजे नुसती जो हे होते पाळी पदावर झाडण बसले पाताळ फक्त पाताळांचा राजा बाणासूर आज या स्वयंवराला उपस्थित आहे. राम लक्ष्मणा सवे घेऊनी राम लक्ष्मणा सवे घेऊनी तेथे आले तेथे आले तेथे आले आपल्या दरबारामध्ये विश्वामित्र आलेले आहेत. विश्वामित्र गुरु वर्या लावा तुम्ही ताबडतोब त्यांना आतमध्ये माझ्याकडे पाठवून द्या. कशी आज्ञा महाराज. आपला महाराजांनी अवश्य गुरु वर्या नमस्कार. विश्वान भाऊ या गुरु वर्या तुम्हाला मी पाठवलेलं आमंत्रण पोहोचलं. हो राजन या राक्षसाने माझ्या यज्ञाचा त्यांचा उपद्रव चाललेला होता आणि त्या यज्ञाचं संरक्षण करण्यासाठी मी दशरथ पुत्र राम आणि लक्ष्मण यांना मी त्या यज्ञाचं संरक्षण करण्यासाठी घेऊन गेलो होतो. आज त्यांनी मोठ्या मोठे राक्षस बलाढ्य असेल राक्षस त्यांचा वध करून आज आपल्या सर्व ठिकाणी गंडाच्या अरण्यात एकदम शांतता प्रस्थापित केलेली आहे. वा आणि मला तिथून बाहेर पडता पडता तुमचे निमंत्रण पत्रिका मिळालं. जानकीचा स्वयंवर तुम्ही मांडलेला आहात. हो म्हटलं चला जाऊन पाहूया तरी ती शोभा म्हणून मी या दोन राजपुत्रांना घेऊन आलेलो आहे. ठीक आहे धन्य आहे धन्य आहे धन्य आहे. बरोबर या असंच तेथे आला तेथे आला रावण राजा तेथे आला रावण राजा हाती राणीचा भोजा
चंडिका जय जिंदाबाद. हा लंकावी सम्राट होऊन सर्व लोकांना आनंदित करून आज सर्व सम्राट म्हणून नावाची छाती मिळवलेला हा लंकेश आज इथपर्यंत जनक नदीपर्यंत येऊन पोचलेला आहे. महाराज शांत व्हा, शांत व्हा. आणि सुरतच्या कुळात जन्मलेला विचित्र तोडा असलेला विश्रमाचा मुलगा तो हा अगडबंब जगातल्या सर्व माणसाला एकच तोड असता, पण याला 10 तोड आहे. धन्य त्या पुलसीची आणि धन्य त्या विश्रमाची. लंकेश, आज तुझ्या स्वयंवरात येऊन फार मोठी चूक केलेली आहे. चूक केली आहे आणि तू तरी या स्वयंवराला कशा पाहिजे आला? ज्याने तुला आमंत्रण दिलं नाही आणि तू या स्वयंवराला उपस्थित झाला, हा कोणत्या शासनाने? अरे रावणा, जनक राजा माझा गुरुबंधू आहे आणि आम्ही दोघेही शिवशंकराचे परम भक्त आहोत आणि त्या निमित्ताने मी आज या स्वयंवराची शोभा पाहण्यासाठी आली. रामखोरा कोणत्या कारणाने या स्वयंवरात उपस्थित झाला आहे? अरे मला तुला तू तर स्वयंवराची शोभा पाहण्यासाठी आला आहे आणि तू शोभा पाहणार. अरे तू तर हा आपला कुळाला काही मोठा आहे. माझ्या कुळाची तुला वाचना करायची? अरे सप्त पाताळ नरेश बळीचा मी पुत्र आहे आणि बळी राजा एवढा उदार होता की त्याने त्याची परीक्षा पाहण्यासाठी विष्णुदेवाला अवतार घ्यावा लागला. त्या बळी राजाचा मी पुत्र आहे. बाणासूर बळी राजाने सप्त पाताळ स्वर्गाहून सुंदर केला. याची तुला जाणीव आहे का? सर्व राक्षस कुळाला एकत्र करून सर्व राक्षस कुळामध्ये ही कित्येक वेळा शिलाकमळे अर्पण केलेली आहे. त्याप्रमाणे शंभूदेवाच्या शरणापाशी हे माझे भाऊ अर्पण केलेले आहे. समाजात मग ज्या शिवशंकराची तू ख्याती गातोयस, होय, त्या शिवशंकराचं हे धनुष्य आहे आणि ते तू उचलायला आलास ते. अरे सोड, हे तर जयच आहे. हे धनुष्य मी सहज उचलू शकेन. हे तुला शोभत नाही. कारण मी शिवशंकराचा एकनिष्ठ भक्त आहे. माझ्यासारखा भक्त या पृथ्वी तलावावर तरी मिळणार नाही. म्हणून मी सांगतो रावणा, शिवशंकराचा अपमान करू नकोस. या स्वयंवरात भाग अरे घेऊ. याच्या जन्माचा कोणता? अरे तुझ्यासारखे भित्रे एकट असे मी आजपर्यंत कुठेच पाहिलेलं नाही. अरे आणि आज तू आपल्या कुळाचा विरोध करून टाकला. अरे रावणा, तू मला फेकट म्हणतो? होय, ठेकेदार आहेस तू. थोडा किष्किंधा नगरीचा वाली त्याने तुला बावल्यासारखं कवेमध्ये घेऊन आपल्या मुलाच्या पायाला बांधलं होतं. तेव्हा पुढे गेला होता तुझा मार्तपणा, पराक्रम. रामखोरा, तू मला सांगतो? अरे पानात घ्या. त्या वालीने आपल्या कपटाने मला फसवून घेऊन आला होता.
राम बोल. शिव शंकर, एक नंबर खोटा बोलणार आहेस तू. हो का? अरे तू असे किती दिवस तुझी ही हा जो पराक्रम आहे आणि इथे ते तुझी जी फजिती होणार आहे हे पाहण्यासाठी मी आज इथे थांबणारच नाही. कारण अरे थांबू नको. हे काय आहेस तू? फक्त मी जगत राजाच्या गुरुबंधू म्हणून इथे स्वयंवरी शोभा पाहण्यासाठी आलो होतो. हे तुझा प्रवास राहणार आहे. पण तुझा होणारा इथे पानिपत तुझा अपमान होणारा बघून मला ते रावणार नाही. म्हणून मी आज चाललोय शांत हो. एकच सांगतो कधीच्या स्वयंवरात यशस्वी होणार नाही. अरे सोड. अरे मी तर या स्वयंवरात भाग घेण्यासाठी चाललेलो आहे. आणि हे सरोवर मी जिंकून जनकपुत्री घेऊन जाणार. राव ना. अरे आनंद आहे. या. अरे एवढे सरोवर मांडलात तर आम्हाला निमंत्रण पत्रिका का बरं दिलं नाही? राव ना, माझा दूध मी पाठवला होता आमंत्रण देऊन, पण दक्षिण समुद्र साता पलीकडे जाणं त्याला दूताला शक्य झालं नाही. त्यामुळे तो वापस आला. आता तू जर आला आहेस ना, भर सभेमध्ये आलाच आनंद झाला. ठीक आहे. आज सीतेचे स्वयंवर आहेत. त्या सीतेच्या स्वयंवरासाठी तू आज आला. सर्व जनता जनार्दन खुश आहे. आणि काय पाहिजे? जनता हे तू मला मुळीच सांगू नको. अरे हा लंकेशला कोण ओळखत नाही. त्याने 33 कोटी देवांना बंदिवासात टाकले. यक्ष माझ्या अन्नाच्या बाहेर नाही. मानव देव आज माझ्या घरी पाणी भरत आहे. आणि तू साऱ्या पत्रिकेवर माझा बाबू रावण बोले जो कोणी वीर पुरुष असेल तो हे धनुष्य उचलेल आणि त्याला सीता माळ घालेल. आणि आज खरोखर देशादेशीचे राजा आलेले आहेत आणि भारत सभेमध्ये हे सीतेचे स्वयंवर मी मांडलेलं आहे आणि धनुष्य ठेवलेलंच आहे. तर राजे, तुम्हाला हे माझं सांगणं आहे की हे शिवधनुष्य समोर ठेवलेलं आहे. ते शिवधनुष्य तुम्ही उचलून जो कोणी धनुष्याला बाण लावेल त्याला सीता माळ घालेल. हे म्हणे शिवधनुष्य सुनील, हे तर काही नाही. तुम्हाला कोणाला उचलेल का हे प्रयत्न करून पहा. नाही तर शेवटी हे नीट चालणार आहे.
तो ट्राय करून लंकेश बॉडी काय आणि कनिष्ठ म्हणे उचलून आम्ही पाणीपतचे राजे. आमच्या इथे गाजर पिकते आणि गहू तांदूळ सगळं होतं. आम्ही बघा कसे. अरे हे शिवधनुष्य म्हणजे काय आमचं येऊ का? सावकार अरे अशी किती शिवधनुष्य मी उचलून टाकली अशी. टाकू नका. नको परत एकदा परत काय उचलून दाखवतो आणि हा मी गांधार नरेश. आमच्या इकडे काजू बदाम पिस्ता सगळं मिळतं. बघा कशी माझी बॉडी आहे. मागण्यासारखा हसू नको तू. हे सविस्तर मी उचलून सीतेला घेऊन झाला. आता बघ बघ माझ्याकडे. जगातल्या सगळ्या तक्रीर हा उचल. आम्ही आहोत. साता समुद्राच्या पलीकडून आलो. तो इकडे थक मारायला आलो नाही. शिवधनुष्य उचलण्यासाठी आलो आहे. करून दाखवतो की नाही ते बघा. करून दाखवतो की नाही ते बघा. करून दाखव. धनुष्य उचलून करून दाखवतो की नाही ते बघा. हो आम्ही साईडला. मला म्हणून नाही राजे, जर मला एकट्याला उचललं नाही तर आपण सर्वांनी मिळून उचलूया. चालेल? नाही अट कशी नाही. नाही एकट्यानं उचलतो. जय महाकाल. जय मी बंडार हात थोडा दुखतो आहे. काय धरत पण आहे तुम्ही मला. मागे
एक राजा असा एकही नाही की शिवधनुष उचलून सीता स्वयंवराला शोभा आज खरोखरच आज लंकाधीश रावण हा सुद्धा आज शरण गेला आणि शिवधनुष्य उलटे त्याच्या शिरावरती उलटून पडले. कोण उचलणार? आज सर्व पृथ्वी ती क्षेत्रीय झाली की काय? नाही, कोण तरी शूरवीर या पृथ्वी तलावर असणार. राजे राजे तुम्ही सर्व क्षत्रिय असंच हा प्रसंग रावणावरती आला. आज रावणासारखा 10 शिरा 20 भुजा असलेला हा लंकाधीश आज तडफडत असताना त्याचा छातीवरच हे पडलेलं शिवधनुष कोणी एकही उचलू शकत नाही का? पृथ्वी निशस्त्र झाली की काय? नाही, असं होऊ शकत नाही. या पृथ्वीवर एकही क्षत्रिय नाही. सगळं राजाला साक्षी धरून मी सांगतो, दशरथानंद इथे असताना श्रीराम हा शुल्लकचा बाण मी तर असा चुरून टाकला असता. हे तुमचे शब्द निक्षत्रिय पृथ्वी असे ऐकून माझ्या कानामध्ये सळई गेल्यासारखी वाचतोय. मला माझ्या अंगाची कलही झाली आहे. बालका, एवढा तू हुशार आहेस आणि हे जर बोलत असेल तर खरोखरच कुणीतरी आणि परमेश्वरा त्या बालकाच्या मुखातील आलेले शब्द हे खरे ठरवत ही तुला माझी प्रार्थना आहे. गुरुवर्या, क्षत्रियाचे क्षत्रिय श्रीराम येथे असताना जर ते उचलले तेव्हाच मी हे धनुष्य उचले.